प्रेक्षक नमस्कार, सजग टाइम्स आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की शेटीमाळा येथे या ठिकाणी काही नागरिकांना बिबट्या दिसला होता आणि तो बिबट्या दिसल्यानंतर तत्काळ या ठिकाणी नारायणगावचे उपसरपंच भाऊ पाटे असतील, वन विभागाची टीम असेल यांना कळवण्यात आलं. ते कळवल्यानंतर तात्काळ या ठिकाणी टीम दाखल झाली आणि या ठिकाणी शोध मोहीम चालू होती. परंतु त्या थर्मल ड्रोन असेल त्यांना त्यामध्ये काही आढळलेलं नाही. परंतु नागरिकांना जर काही दिसल्यास नागरिकांनी आवर्जून ग्रामपंचायत असेल किंवा वन विभाग असेल यांना ही माहिती कळवा आणि या परिसरात फिरत असताना खबरदारी घ्या. जर आपल्याला काही असं आढळलं तर निश्चित कळवा. त्यानुसार वन विभागाची टीम या ठिकाणी येऊन त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल, असं आवाहन या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे परिसरातल्या नागरिकांना विनंती असेल की आपण या परिसरात फिरताना काळजी घ्या. भाऊ आपल्या शेटेमाळ्यात या ठिकाणी बिबट्या दिसला होता, अनेक नागरिक या ठिकाणी आले होते, वन विभागाची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे, काय सांगाल? आत्ता तर वन विभागाने एकदम तत्परता दाखवून खरं तर ड्रोनही आणलं आहे, गाडी आणली, रेस्क्यूचं सगळं साहित्य बरोबर आहे. परंतु आत्ता बिबट्या ड्रोनमध्ये काही आपल्याला आत्ता दिसला नाही. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की आता उद्या काही मुवमेंट झाली तरी कळवा. आपण त्या माध्यमातून नागरिकांनी थोडीशी सतर्कता बाळगावी. बिबट्या जखमी आहे, त्या माध्यमातून जवळपास असू शकतो, लपू शकतो. त्या माध्यमातून नागरिकांनी पण सतर्कता बाळगा आणि त्याचबरोबर खरं तर दिसला दिसला तर निश्चित स्वरूपात कळवाच. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तत्परता दाखवून त्यांनी इथपर्यंत येऊन लगेच शोध मोहीम घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासूनचं धन्यवाद देत असताना नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या बाबतीत मात्र थोडी सतर्कता बाळगावी. पवार साहेब काय सांगाल? आपली सर्व टीम या ठिकाणी आली होती, काय काय पाहणी झाली, काय सांगा? आमची मानिकडोची टीम आलेली. आम्ही ड्रोन स्टार्टिंगलाच फिरून बघितलेला आहे आणि ड्रोन आपण मक्याच्या शेतात बघितलेला आहे. शेजारी मोकळं वावर आहे पण त्याच्या पलीकडं ऊस आहे. पण बिबट्याची टेंडन्सी असती, जरा जरी सापटी मिळाली तर तो जातो आणि त्याचा तो ठीकसुद्धा होतो. त्यामुळे जरी इंजर्ड असला तरी लोकांना आवाहन करेल की जसं बाबूबाईंनी सांगितलं की बाबा सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, जरा इकडे येताना काळजी घेण्याचं म्हणजे तत्परता दाखवली पाहिजे. आणि उद्यासुद्धा आम्ही स्वतः वन विभाग टीम इथे येणार आहे, राऊंड मारणार आहे, ज्याने मग पुढचं आपण डिसिजन घेऊया. कोणकोणती टीम आपली झाली होती आता? मानिकडो बिबट निवारण केंद्राचे आमचे डॉक्टर साहेब आलेत आणि डॉक्टर विचलकर आणि डॉक्टर महेंद्र डोरे आलेत. त्यांची टीम आली सगळी, आमची रेस्क्यू मेंबरची टीम आहेत. हे सगळे आम्ही आमच्या रेस्क्यूच्या सगळ्या साहित्यासह आलो आहे. ओके दादा, काय नाव तुमचं? माझं नाव संजय वामन नेटके. कुठं बिबट्या पाहिला तुम्ही? इथं पाहिलं मकाच्या क्षेत्रामध्ये. कुठं पण नेमकी कोणता एरिया आहे? हा शेटीमाळ्यात. शेटेमाळ्यात. काय मग कुठे गेला बिबट्या? मकत गेलाय. काय झालं त्याला? लंगवतोय थोडा पारतो का काय, पळतही नाही, स्पीडने काहीच नाही. मग आता कोण आलं इथं बघायला? काय आता इथं आमचे आमदार आलेत, बाबू पाटे आणि त्यांच्या सांगते बरेच जण आहेत. काय तुमची मागणी काय नेमकी? आता आमची मागणी काय, बिबट्या धरून न्या बाबा, आम्हाला त्याचा भ्या वाटत आहे. ते काय धरून ठेवायचं चरटाने बांधून. बिबट्या येतो, त्याचं नावच वाघ आहे. तुझं काय नाव? माणिक डोला न्यायचं ते. हा, श्रवण चंद्रकांत शेट्टी. कुठं पाहिला बिबट्या नेमकी? इथं जाताना काय झालं त्याला? पायाला जरा लागले. तू काय पाठला केला बिबट्याचा? झाल्यावर कोणाला सांगितलं? फोन केला दादाला, मग दादाने आमदारांना फोन केला. आमदार लगेच सिस्टीम घेऊन अर्धा फोन कसं झाली. परिसरात काय नागरिक असतात? तो नागरिक होते, बिल्डिंगमध्ये पण होते. तो शेवगाच्या झाडाखाली आराम करायला बसला होता. लोकांनी बघितल्यानंतर त्याला आरडाओरडा केल्याच्यानंतर तो थोडा हळूहळू चालत गेला. तो पडायला